नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी आणि लाखो कर्ज कर्जबाजारी शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि असा दिलासादायक देणारा जो क्षण आहे तो समोर आला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील वंचित लाभार्थ्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे सुमारे 6.58 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. राज्य सरकारला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघी 6 आठवड्याची मुदत ही दिली आहे. राज्य सरकारला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघी 6 आठवड्याची मुदत ही देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. या महत्वाकांक्षी योजनेचा उद्देश राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणे हा होता. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूदही केली होती. योजनेच्या अंमलबजावणीत अनेक शेतकरी व्यवस्थितरित्या कर्जमुक्त झाले, मात्र तांत्रिक अडचणीमुळे एक मोठा वर्ग लाभापासून वंचित राहिला. विशेष माहिती म्हणजे तंत्रज्ञानाने कर्जदाराच्या डाटा पूर्ण प्राप्ती न झाल्यामुळे तब्बल 6.58 लाख शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून बाहेर फेकले गेले होते. पात्र असूनही त्यांना गेली अनेक वर्ष कर्जाच्या ओझ्याखाली जीवन जगावे लागले होते. हा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. भाऊसाहेब पारखे यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली जाधव पाटील यांच्या खंडपीठाने कठोर भूमिका घेतली आहे. नागपूर खंडपीठातही याच विषयावर अजून अनुकूल निर्णय दिला होता, मात्र त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याने नमूद करत म्हणजे छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत. 6 आठवड्याच्या आत वंचित राहिलेल्या या सर्व 6.58 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी करा हा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार गांभीर्याने न घेतल्याबद्दल सरकारला दिलेला एक दमच आहे. अंदाजे 5,800 ते 6,000 कोटी रुपयाची निधी तातडीने व्यवस्था करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती, परंतु ती प्रत्यक्षात उतरली नव्हती. आता न्यायालयाच्या मुदतीमुळे सरकारला तातडीने हे पावले उचलावी लागत आहेत. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या या निर्णयामुळे राज्यातील 6.58 लाख शेतकऱ्यांच्या जीवनात असेच एक नवी किरण दिसू लागली आहे. न्यायालयाने दिलेली 6 आठवड्याची मुदत म्हणजे या शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर लवकरच कायमस्वरूपी हा तोडगा निघेल अशी निश्चित आहे. न्यायालयाने जो काही 6 आठवड्याचा जो काही मुदत दिली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीवर लवकरच कायमस्वरूपी हा तोडगा निघणार आहे. याच्यावर लवकरच आणि जे काही शेतकऱ्याची जे काही कर्जमाफी आहे ती होऊन जाईल. तर लवकरच यावर 6 आठवड्यामध्ये कळेल आपल्याला काय नाही याचा निकाल. अशीच एक छोटीशी अपडेट होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.